बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या बोट टाकून रेती उपसा होत असल्यानं बोटीतून निघणाऱ्या डिझेलमुळे नदीपात्रात होणाऱ्या दूषित पाण्यानं शहरवासियांच्या जीविताला धोका निर्माण झाला। त्यामुळे रेती उपसावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी नगराध्यक्षांसह आरोग्य सभापती, पाणी पुरवठा सभापती आणि नगरसेवकांनी पूर्णा नदीपात्रातील जॅकवेलवर आमरण उपोषण सुरू केलं। मलकापूर शहराला श्री क्षेत्र धुपेश्वर येथून पूर्णा नदी पात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। मात्र गत महिनाभरापासून याच पूर्णा नदी पात्रात उपसा विहिरीजवळ रेती माफियांनी नदीपात्रात मोठी बोट टाकून रेतीचा अवैधरित्या उपसा चालवलाय। या बोटीद्वारे विषारी धूर, द्रव्य तसेच डिझेल पाण्यात मिसळून या द्रव्याचा थर पाण्यावर तरंगताना दिसतो। हेच पाणी पाईपलाईनद्वारे शहरातील पाणी पुरवठा विभागातील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण केलं जातं। मात्र तरीही या पाण्याचं पाहिजे त्या प्रमाणात शुद्धीकरण होत नाही। त्यामुळे या पाण्याची दुर्गंधी येते आणि हेच दुर्गंधीयुक्त पाणी शहरवासियांना प्यावं लागतंय। त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। या संदर्भात बुलढाणा तथा जळगाव अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक महसूल प्रशासनाला निवेदन देऊन त्यांच्यावर उचित कारवाई करण्याची मागणी ऍडव्होकेट हरीश रावळ यांनी केली होती। मात्र त्याकडे संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे नगराध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांनी 1 लाख जनतेच्या हितास्तव पूर्णा माईच्या नदीपात्रातील जॅकवेलवर आमरण उपोषण सुरू केले। या उपोषणात ऍडव्होकेट रावळ यांच्यासह नगरसेवक तथा आरोग्य सभापती राजू पाटील, पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी, ज्येष्ठ नगरसेवक अनिल जयस्वाल, नगरसेवक जाकीर मेमन सहभागी झाले। या उपोषणाला नगर परिषद उपाध्यक्ष हाजी रशीद ख्वा जमादार, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहिलानी, गजानन ठोसर, अनिल बगाडे, अशोक जाजू, सुनील बगाडे आदींनी भेटी देऊन त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय। हे सगळं त्यांचं काम बेकायदेशीर होतं आणि त्यांच्या या बोटीद्वारे वाढू उपसण्यामुळे या भागात विषारी वायू, घासलेट, पेट्रोल पाण्यामध्ये साचत होतं आणि या ठिकाणाहून मलकापूर शहरातले जवळपास 1 लाख लोक पाणी पितात। त्यांचा आरोग्याला धोका निर्माण झाला होता। आम्ही वेळोवेळी निवेदन अर्ज शासनाला देऊन महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे आता नाईलाज असतो आम्ही इथे आमचे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजू पाटील, नगरपालिकेचे उपाध्यक्ष रशीद खा जमदार, आम्ही सगळे पदाधिकारी, अनिल भाऊ जयस्वाल सभापती, अनिल भाऊ गांधी यांच्यासह या पाण्यामध्ये आमरण उपोषणाला बसलो आहे। जोपर्यंत ही अवैध उपसा बंद होत नाही आणि हे महसूल विभाग यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही। वेळ प्रसंगी यांचे बोट, यांचे जितके वाहन आहे ते आम्ही जिलेटिनने उडवून देऊ, परंतु इथला प्रश्न मार्गी झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही। माननीय हरीश रावळ यांच्या उपोषणाच्या संदर्भात या अवैध गौण खनिज वाहनांवर म्हणा किंवा अवैध गौण खनिज याच्यावर कारवाई तहसील कार्यालयाने याच्या अगोदर सुद्धा FIR दाखल केलेले आहेत। याच्या पुढे सुद्धा अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। तसेच ही नदी वाहती असल्यामुळे तहसीलदार मुक्ताईनगर तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना सुद्धा त्या नदीपात्रात अवैध गौण खनिज म्हणा किंवा मोटारी बाबत परवानगी देऊ नये अशा सूचना सुद्धा आम्ही केलेल्या आहेत। प्रतिनिधी समाधान सुरवाडेसह संजय जाधव, NTV न्यूज मराठी, मलकापूर, बुलढाणा।